आबा बागुल भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे। काँग्रेसचे आबा बागुल देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। पुणे लोकसभेकरता काँग्रेसकडून ते इच्छुक होते असं म्हटलं जात आहे। आबा बागुल मात्र काँग्रेसनं रवींद्र धंगेकरांना उमेदवारी दिल्यानं नाराज होते अशी ही बातमी समोर आलेली होती। महत्वाची ही बातमी आपण पाहतोय। काँग्रेसचे आबा बागुल भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे। काँग्रेसचे आबा बागुल फडणवीसांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। पुढे लोकसभेकरता काँग्रेसकडून ते इच्छुक होते। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, नाराज आबा बागुल हे आता फडणवीसांच्या भेटीकरता पोहोचले असल्याचं कळतंय। नेमकं काय चाललंय बागुलांच्या मनात? जाहीर झाल्यानंतर आबा बागुल यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली होती। काँग्रेस भवन मध्ये त्यांनी आंदोलन सुद्धा केलेलं होतं। मात्र त्यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसच्या प्रदेश पातळीवरती यश आलेलं दिसत नाही आणि त्यामुळेच आबा बागुल हे आता देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी नागपुरामध्ये पोहोचलेले आहेत। वैयक्तिक भेटीसाठी ते गेलेत असं त्यांच्याकडून सांगण्यात येते। मात्र तरी सुद्धा जी नाराजी त्यांच्या मनामध्ये काँग्रेसविषयी आहे त्यामुळं आगामी काळामध्ये भाजपचा रस्ता ते धरू शकतात आणि त्याच अनुषंगाने चर्चा करण्यासाठी आज त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे। पण काँग्रेसला मात्र आबा बागुल यांची नाराजी दूर करण्यात यश आलेलं दिसत नाहीये किंवा त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले का असं सुद्धा सवाल आहे। कारण की आबा बागुल हे पुण्यातले एक महत्वाचा चेहरा आहे। 7 वेळा ते नगरसेवक राहिलेले आहेत आणि पर्वती विधानसभा मतदारसंघात सुद्धा त्यांचं राजकीय वजन आहे। असं असताना सुद्धा काँग्रेसकडून त्यांची नाराजी दूर करण्यात आलेली नाही आणि त्यामुळे आता त्यांनी अखेर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचं ठरवलेलं आहे। या भेटीमध्ये पुढच्या राजकीय भवितव्याविषयी काय चर्चा होतीये हे पाहणं महत्वाचं असेल। पण जर काँग्रेसने नाराजी दूर केली नाही तर नक्कीच ते भाजपामध्ये जाऊ शकतात आणि काँग्रेसला हा एक पुणे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने एक मोठा धक्का सुद्धा बसू शकतो। निश्चित अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।